आजच्या वंदनेला आणि धम्मपठणाला आपण सुरुवात करूया. सर्वांनी हात जोडावे. अरहं सम्मा संबुद्धो भगवा भूतं भगवन्तम् अभिवादेमि. स्वाकातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपठिपन्नो भगवतो सावत संगो संघं नमामि. ओकास वन्दामि वन्दे द्वारतेनं कथं सबमपराधं कमतु मे वन्दे. द्वितीयंपि ओकास वन्दामि वन्दे द्वारतेनं कथं सबमपराधं कमतु मे वन्दे. तथ्यंपि ओकास वन्दामि वन्दे द्वारतेनं कथं सबमपराधं कमतु मे वन्दे. ओकास अहं वन्दे त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे वन्दे. द्वितीयंपि ओकास अहं वन्दे त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे वन्दे. तथ्यंपि ओकास अहं वन्दे त्रिशरणेन सद्धि पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कृत्वा शीलं देतमे वन्दे. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस् भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तथ्यंपि बुद्धं शरणं गच्छामि तथ्यंपि धम्मं शरणं गच्छामि तथ्यंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाथा वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. शूरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. वनगन्धं गुणपेथं मेथं कुसुमसन्तति. पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे. पूजयामि बुद्धं कुसुमेन नैनं प्रियेण मेथेन लभामि मोक्षं. पुष्पमिलायत यथा हिन्दमे कायो तथा याति विनाशभावं. गन्धसंभारयुतेन दीप्तेन सुगन्धिना पूजयेत् पूजनीयन्तं पूजाभासनमुत्तमं. घनसारपदितेन दीप्तेन तं दनशिनातिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुन्दम्. सुगन्धिकाय वदनमनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं. बुद्धं धम्मं च संघं सुगततनुभुवा धातुगभ्ये. लङ्काय जम्बुदीपेति दशपुरवरे नागलोके च धूपे. सभ्यबुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादि धातुवन्दे. सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेत्यं नमामि. वन्दामि चेत्यं सब्बठानेषु प्रतिष्ठितं. शारीरिक धातु महाबुद्धि बुद्धरूपं सकलं सदा. एष मूल्यनिशिन्नो सभारि विजयख्यापत्तु सबयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम्. इमये ते महाबोधिलोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. बोधिराजा नमस्तुते. इतिपिस भगवार्हं सम्मा सम्बुद्धो विद्याचरण संपन्नो सुगतो लोकविदु अनुत्तरो. पुरुषधम्मसारथि सत्तादेव मनुष्यानं बुद्धो भगवाति. बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि. एच बुद्धातीता च एच बुद्धानागता. पचुपन्ना च ये बुद्धा वन्दामि सर्वदा. नत्थि मे शरणं मायं बुद्धो मे शरणं वरम्. एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम्. उत्तमंगेन वन्देऽहं पादपशुवरुत्तमं. बुद्धेव खलितो दोष बुद्धो खमुततमं. यंकिंचे रत्नं लोके विजति तापतु. रत्नं बुद्धसमानत्ति तस्मात् सत्ति भवन्तु मे.
यो सन्निशिन्नो वर्बोधिमूले मारंस सेना महन्त्युजत्वा संबोधिमागच्छनन्त्यानुलोको तमुदं पनमामि बुद्धं स्वाखात भगवता धम्मो संदिष्टिको अकालिको हैपसिकोपनायको पच्यतं वेदितभो वियुहिति धम्मं जितपर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मातीता च एच धम्मानागता पचुपन्ना च ये धम्मा वन्दामि सब्बधा दत्ति मे शरणम् आयं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं चाङ्क्तिदोत्तमं धम्मे अवखलितो दोषो धम्मो खमुदूतं मम यङ्किञ्चिरत्नं लोके विजति विदापथु रत्नं धम्मसमानत्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे अस्थाङ्गिकौर्यपथो जनानं मुखापवेशा उज्कुवमगो धम्मं गायं सन्ति करो पनिथोनियानिको तं पनमामि धम्मं सुपटिपन्नो भगवतो सावधसङ्गो उस्पटिपन्नो भगवतो सावधसङ्गो न्यायपटिपन्नो भगवतो सावधसङ्गो सामीचिपटिपन्नो भगवतो सावधसङ्गो यदिदं चेत्तारि पुरुषगामि अट्ठपुरुषपुग्गलाय स भगवतो सावधसङ्गो आहनयो पाहनयो दक्षिणयो अञ्जलिकरणयो अनुत्तरो पुय्यं खेतं लोकसारथि संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एच संघातीता च एच संघा अनागता पचुपन्ना च संघा वन्दामि सब्बधा अत्थि मे शरणमायं संगो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं संघं चाङ्क्तिदोत्तमं सङ्गे अवखलितो दोषो सङ्गो खमुदूतं मम यङ्किञ्चिरत्नं लोके विजति विदापतु रत्नं सङ्गसमानत्थि तस्मा स्वत्ति भवन्तु मे संगो सिद्धवरदक्षिणियो सन्तीन्द्रियो सब्बमलपहनियो गुणे हेनेकी समिति पत्वनाशो तं पनमामि संगम इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या बुद्धं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या धम्मं पूजयामि इमाय धम्मानुधम्मपटिपथ्या संगं पूजयामि अधायमाय पटिपथ्या जातिजरामरणं महापरिमुञ्च स्वामी इमे न पुयङ्कमे नमामि बाले समागमो सतं समागमो होतु याव निप्पानपथ्या देव वसन्तु कालेन सस्सम्पत्ति हेतु च फीतो भवतु लोक च राजा भवतु धम्मिको सखलविजं विदुर्यानं देवरूपं सुजीव निमलचक्षु गम्भीरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुपेम विरथरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्न तुम्हें साधुवरदान तुम्हें अद्य कुलभूषण तुम्हें भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सत्य संगति शास्त्र शासनमति बुद्धि तेजा पंकजा हनरवरा रत्न सुजन उत्तरा भगवंता मुचा खरा भक्त काजा चौधार संगरी शास्त्र न धरिता करे कापलारी उरी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मूर्ती जाळीता उजळल्या अंगतिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती स्वात्त संज्ञा शरण बुद्धासमे शरण धम्मासमे शरण संघासमे भीमराजा भीमराजा भीमराजा। बुद्ध वंदनेनंतर आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण करूया। आज आपण पाहणार आहोत संघाशी संघर्ष। सिद्धार्थ गौतमाचा संघाशी जो संघर्ष झाला होता त्याबद्दलचा या भागामध्ये आपण जाणून घेऊया। सिद्धार्थाला शाक्य संघाचा सभासद करून घेतल्यानंतर 8 वर्षे लोटली। संघाचा तो एकनिष्ठ व बाणेदार असा सभापती होता। स्वतःच्या खाजगी कामात तो जेवढे लक्ष देत असे तेवढेच लक्ष तो संघाच्या कार्यात घालीत असे। संघाचा सभासद म्हणून त्याचे वर्तन आदर्श असे होते व त्यामुळे तो सर्वांना प्रिय झाला होता। तो संघाचा सभासद झाल्यापासून 8व्या वर्षी एक अशी घटना घडली की
जी शुद्धोधनाच्या कुटुंबांच्या बाबतीत एक दुर्घटना व सिद्धार्थच्या जीवनातील एक आणीबाणीची स्थिती ठरली. या दुःखांकितेचा आरंभ झाला आहे. शाक्यांच्या राज्याच्या सीमेला लागून कोलियांचे राज्य होते. रोहिणी नदीमुळे ही दोन्ही राज्ये विभागली गेली होती. रोहिणी नदीचे पाणी शाक्य व कोलिय हे दोन्ही आपापल्या शेतीकरिता वापरीत होते. रोहिणी नदीचे पाणी प्रथम कोणी व किती घ्यावे याबद्दल प्रत्येक सुगीच्या हंगामात त्यांचा वाद होत असे. या वादाची परिणती भांडणात व काही प्रसंगी मारामारीत होत असे. सिद्धार्थाच्या वयाला 28 वर्षे झाली. त्या वर्षी शाक्यांच्या व कोलियांच्या सेवकात नदीच्या पाण्यावरून फार मोठा संघर्ष झाला. दोन्ही बाजूंच्या लोकांना दुखापती झाल्या. जेव्हा या संघर्षाची माहिती शाक्य व कोलिय यांच्या मिळाली तेव्हा हा प्रश्न आता युद्धानेच कायमचा निकालात काढावा असे त्यांना वाटले. म्हणून शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याच्या प्रश्नावर विचार करण्यासाठी शाक्य संघाचे अधिवेशन बोलविले. संघाच्या सभासदांना उद्देशून सेनापती म्हणाला, आपल्या लोकांवर कोलियांनी हल्ला केला असून त्यात आपल्या लोकांना माघार घ्यावी लागली आहे. अशा प्रकारच्या आक्रमणाची कृत्य यापूर्वी अनेक वेळा कोलियांकडून घडलेली आहेत. आम्ही ती आजपर्यंत सहन केली आहेत. पण यापुढे हे चालू देणे शक्य नाही. हे थांबवले पाहिजे आणि हे थांबवण्याचा एक मार्ग म्हणजे कोलियांविरुद्ध युद्ध पुकारणे हाच होय. कोलियांच्या विरुद्ध संघाचे युद्ध पुकारावे असा मी ठराव मांडतो. ज्यांचा विरोध असेल त्यांनी बोलावे. सिद्धार्थ गौतम आपल्या जागी उठला आणि म्हणाला, या ठरावाला माझा विरोध आहे. युद्धाने कोणताही प्रश्न सुटत नाही. युद्ध करून आपला हेतू सफल होणार नाही. त्यामुळे दुसऱ्या युद्धाची बीजे रोवली जातील. जो दुसऱ्याची हत्या करतो त्याला त्याची हत्या करण्यात दुसरा भेटतो. तो दुसऱ्याला जिंकतो त्याला जिंकणारा दुसरा भेटतो. जो दुसऱ्याला लुबाडतो त्याला लुबाडणारा दुसरा भेटतो. सिद्धार्थ गौतम पुढे म्हणाला, संघाने कोलियांच्या विरुद्ध युद्धाची घोषणा करण्याची घाई करू नये असे मला वाटते. प्रथम दोष कोणाचा याची खात्री करून घेण्यासाठी काळजीपूर्वक चौकशी केली पाहिजे. आपल्याही लोकांनी आक्रमण केले असल्याचे मी ऐकतो. हे जर खरे असेल तर आपण सुद्धा निर्दोष नाहीत हे सिद्ध होते. सेनापतीने उत्तर दिले, होय, आपल्या लोकांनी आक्रमण केले, तथापि आपण हे विसरता कामा नये की प्रथम पाणी घेण्याची ती पाळी आपलीच होती. सिद्धार्थ गौतम म्हणाला, यावरून स्पष्ट होते की आपण दोषापासून पूर्णपणे मुक्त नाही. म्हणून मी असे सुचवितो की आपण आपल्यातून 2 माणसे निवडावी व कोलियांना त्यांच्यापैकी 2 माणसे निवडण्यास सांगावी आणि या दोघांनी मिळून 5वा माणूस निवडून घ्यावा आणि या 5 जणांनी हे भांडण मिटवावे. सिद्धार्थ गौतमाच्या सूचनेला अनुमोदन मिळाले, परंतु सेनापतीने या सूचनेला विरोध केला. तो म्हणाला, माझी खात्री आहे की कोलियांचा हा उपद्रव जोपर्यंत त्यांचा कडक शासन केले जाणार नाही तोपर्यंत थांबणार नाही. यामुळे मूळ ठराव व त्याला सुचविलेली दुरुस्ती मतास टाकावी लागली. सिद्धार्थ गौतमाने सुचविलेली दुरुस्ती प्रथम मतास टाकण्यात आली. ती बहुसंख्य मताधिक्याने मान्य झाल्याचे जाहीर करण्यात आले. सेनापतीने त्यानंतर आपला स्वतःचा प्रस्ताव मतास टाकला. या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी सिद्धार्थ गौतम पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, हा प्रस्ताव मान्य करू नये अशी मी संघाला विनंती करतो. शाक्य आणि कोलिय यांचा निकट संबंध आहे. त्यांनी परस्परांना नाश करणे हे शहाणपणाचे ठरणार नाही. सिद्धार्थ गौतमाचे म्हणणे सेनापतीने खोडून काढले. त्याने जोर देऊन सांगितले की क्षत्रिय लोक युद्धात आपला आणि परका असा भेद करू शकत नाहीत. आपल्या राज्याकरिता ज्यांनी आपल्या सख्या भावांशी देखील लढले पाहिजे. यज्ञ याग करणे हा ब्राह्मणांचा धर्म आहे. युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म आहे.
व्यापार करणे हा वैश्यांचा धर्म आहे, तर सेवा चाकरी करणे हा शूद्रांचा धर्म आहे. प्रत्येक वर्गाला आपला धर्म पालन करण्यात पुण्य आहे, हीच आपल्या शास्त्रांची आज्ञा आहे. सिद्धार्थाने उत्तर दिले, धर्म याचा अर्थ मी असा समजतो की वैराने वैर शमन नाही, वैरात प्रेमानेच मात करता येते. अस्वस्थ होऊन सेनापती म्हणाला, या तत्त्वज्ञानाच्या चर्चेत शिरण्याची काही आवश्यकता नाही. मुख्य मुद्दा हा आहे की सिद्धार्थाचा माझा प्रस्ताव विरोध आहे. यासंबंधी संघाचे काय म्हणणे आहे हे हा प्रस्ताव मतास टाकून याची खात्री करून घेऊया. त्यानुसार सेनापतीने आपला प्रस्ताव मतास टाकला. फार मोठ्या बहुमताने तो संमत झाल्याचे घोषित करण्यात आले. उद्या आपण पाहणार आहोत देशत्यागाची तयारी. सिद्धार्थ गौतमाची देशत्यागाची तयारी. आपण बुद्धवंदनेला आणि धम्मपठणाला समाप्त करूया. सब्ब पापस अकरणं कुशलस्योपसंपदा सचित्तपर्योदपनं एतं बुद्धानुशासनं. धम्मं चरे सुचरितं नथं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च. न तावता धम्मधरो यावता भो भासति योच पंपी सुतवान धम्मकाय न पश्यति. सवे धम्मधरो यो धम्म न पमजति. नत्थि मे शरणमायं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नत्थि मे शरणमायं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नत्थि मे शरणमायं संगो मे शरणं वरम् एतेन सच्चवज्जन होतु मे जय मंगलम्. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो भीमाय. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय, नमो भीमाय. साधु साधु साधु.